नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं प्रदीप रावसाहेब या आपल्या युट्यूब चॅनलवर. आपण सगळेजण मिळून CTET या परीक्षेचा अभ्यास करतोय आणि परीक्षा आता जवळ आलेली आहे. त्यासाठी आपण मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न पाहत आहोत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण CTET 2023 मध्ये झालेल्या गणित विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न अत्यंत सोप्या स्पष्टीकरणासह पाहणार आहोत. महत्वाचं फक्त प्रश्नच पाहणार नाही तर त्या प्रश्नाच्या पर्यायामध्ये येणाऱ्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यांची देखील आपण स्पष्टीकरण पाहणार आहोत. म्हणजे परीक्षेमध्ये आलेल्या प्रश्नांची तर आपली तयारी होणारच आहे, त्याचबरोबर त्या संदर्भाने येणाऱ्या इतर ज्या गोष्टी आहेत त्यांची देखील तयारी होणार आहे आणि आपला हा प्रवास असाच पुढे चालू राहणार आहे. यापूर्वी आपण CTET जानेवारी 2024 मध्ये झालेल्या पेपरमधील गणित विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न पाहिलेले आहेत. CTET जुलै 2024 मध्ये झालेल्या पेपरमधील गणित विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न पाहिलेले आहेत. त्याचबरोबर CTET डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या पेपरमधील देखील गणित विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न पाहिलेले आहेत. त्याचबरोबर गणित अध्यापनशास्त्र म्हणजेच मॅथ्स पॅडागॉजीची तयारी व्हावी म्हणून त्याची देखील एक खास व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. या सर्व व्हिडिओ आपल्या पुढील तयारीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत, त्यामुळे या व्हिडिओज नक्की पहा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत CTET 2023 मध्ये झालेल्या पेपरमधील गणित विषयाचे 30 पैकी 30 प्रश्न. 2023 चा जो पेपर आहे हा ऑफलाईन झाला होता, त्या आधीचे पेपर ऑनलाईन झालेले होते. यामध्ये पहिले 15 प्रश्न हे फिक्स पॅडागॉजीवर आहेत आणि शेवटचे 15 प्रश्न हे कंटेंटवर आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये आपण फक्त त्या 30 प्रश्नांबद्दलच बोलणार नाहीये, तर एकंदरीत त्या प्रश्नाच्या संदर्भाने येणाऱ्या इतर गोष्टींबद्दल देखील चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, कमेंट करा, कारण तुमच्या लाईक्स, तुमच्या कमेंट्स ह्या खूप बळ देऊन जातात पुढील तयारीसाठी. चला तर मग सुरुवात करूया. सुरुवातीला आहे प्रश्न क्रमांक 31. निम्नलिखित में से कौन से कथन गणित की प्रकृति के बारे में सबसे उपयुक्त है? म्हणजेच काय, नेचर ऑफ मॅथमॅटिक्स बद्दल अप्रोप्रिएट सेंटेन्स कोणता आहे हे विचारलेलं आहे. पहिला आहे, यह बच्चों को सृजनात्मक बनने में सहायता करता है. तर सृजनात्मक म्हणजेच काय, क्रिएटिव्हिटी वाढवण्यासाठी मदत करतं. दुसरा आहे, यह बच्चे की कल्पना को पोषित करने में सहायता करता है. कल्पना को पोषित करना म्हणजेच काय, नर्चरिंग द चाइल्ड्स इमॅजिनेशन. तीसरा आहे, यह निगमनात्मक विवेचन तर्क पर आधारित है. म्हणजेच इट इज बेस्ड ऑन डिडक्टिव्ह रिझनिंग. इंडक्टिव्ह, डिडक्टिव्ह मॅथ्स पॅडागॉजीच्या व्हिडिओमध्ये आपण या गोष्टी पाहिलेल्या आहेत. आणि पुढे आहे, यह हमेशा अभिसारी होता है. इट इज ऑलवेज कॉन्व्हर्जंट. पहा, विचार करा काय सुचतंय तुम्हाला. तुमचं उत्तर आलं असेल तर पाहूयात. पहिलं वाक्य जे सृजनात्मक बनने में सहायता करताय, 100% करतं. मुलांची क्रिएटिव्ह वाढवायला मदत करतच. दुसरा आहे, कल्पना को पोषित करने में सहायता, म्हणजेच मुलांची इमॅजिनेशन पॉवर वाढवण्यासाठी देखील मदत करतं. पुढचा आहे, यह निगमनात्मक विवेचन पर आधारित है. म्हणजेच काय, डिडक्टिव्ह रिझनिंग, म्हणजेच याला आपण अवगामी पद्धत म्हणली होती, नियमाकडून उदाहरणाकडे. याच्या विरुद्ध जी आहे ती आहे इंडक्टिव्ह रिझनिंग, म्हणजेच उद्गामी पद्धत. त्यालाच आपण आगमनात्मक विवेचन असं म्हटलेलं होतं. आता नियमाकडून उदाहरणाकडे म्हणजे कसं, कोणत्याही त्रिकोणाची बेरीज 180 अंश असते, हा झाला नियम. आणि मग खाली सांगितलं त्रिकोण ABC हा त्रिकोण आहे, तर मग त्या नियमावरून काय कळलं, तर ABCच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज ही 180 असणार. म्हणजे इथे सामान्याकडून विशिष्टाकडे असा प्रवास असतो. पुढचा जो पर्याय आहे, इट इज ऑलवेज कॉन्व्हर्जंट, हमेशा अभिसारी होता है. अभिसारीचा अर्थ काय, तर त्यातून एकाच उत्तराकडे घेऊन जातं, एकाच संख्येकडे घेऊन जातं, त्याला म्हणतात कॉन्व्हर्जंट, म्हणजेच अभिसारी. याच्या विरुद्ध जे आहे ते आहे डायव्हर्जंट. डायव्हर्जंट म्हणजे काय, अपसारी. डायव्हर्जंट म्हणजे अपसारी. आणि अपसारीचा अर्थ काय होतं, तर हे इन्फिनिटीकडे घेऊन जातं, एकाच समस्येची अनेक उत्तरं असू शकतात असं सांगतं. म्हणून हा डी जो ऑप्शन आहे हा काही याच्या बाबतीत योग्य नाही. यह हमेशा अपसारी होत आहे असं पाहिजे होतं, म्हणजेच इट इज ऑलवेज डायव्हर्जंट असं पाहिजे होतं. ABC हे 3 ऑप्शन करेक्ट होत आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. जाऊया प्रश्न क्रमांक 32 कडे. प्रश्न क्रमांक 32 आहे, बच्चों में गणितीय अभिरुचि को विकसित करने के लिए एक अध्यापिका निम्नलिखित गतिविधियां अपनी कक्षा में करवाती है. इनमें से वह चुनिए जो उसके उद्देश्य को पूरा करने में प्रभावी नहीं है. त्यांचा उद्देश पूर्ण होण्यासाठी प्रभावी नाही असा मुद्दा निवडायचा आहे. पहिला आहे, वह हमेशा उस विद्यार्थी की प्रशंसा करती है जो कक्षा में सत्रांत परीक्षा में सबसे अधिक अंक प्राप्त करता है और करती है. दूसरा है, वह बच्चों को भारतीय गणितज्ञों और उनके योगदानों के वीडियो दिखाती है.
तीसरा है वह कक्षा में गणितीय पहेलियां और जादुई वर्ग हल करने के लिए देती है। आणि चौथा है उन्होंने अपनी कक्षा में एक गणितीय कोना बनाया है जहां पर विद्यार्थी विभिन्न गणितीय गतिविधियां कर सकते हैं। आलं असेल तुमचं उत्तर। पाहूया, यात महत्वाचा जो आहे तो आहे उद्देश, आणि तो उद्देश साध्य होतोय का। आणि उद्देश आहे गणितीय अभिरुचि को विकसित करने के लिए, गणिताबद्दल आवड तयार करणं। पहिलं काय आहे तर अशा विद्यार्थ्याची स्तुती करणं वर्गात ज्याला परीक्षेत सगळ्यात जास्त मार्क मिळालेत। तर यामुळे काय होणार आहे, इतर विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होणार आहे। ज्यांना मार्क मिळाले नाही त्यांना वाटेल हे आपल्याला जमत नाही आणि विषयात आवड निर्माण होण्याऐवजी नावड निर्माण होईल। हेच चुकीचं आहे, हेच प्रभावी नाहीये। पुढचं आहे भारतीय गणित तज्ञ आणि त्यांचं योगदान याबद्दल व्हिडिओ दाखवल्यामुळे सगळ्यांनाच आवड तयार होईल। गणितीय पहेली आणि जादुई वर्ग, गणिती कोडे असतील, जादुई चौरस असतील जे रामानुजन यांनी तयार केलेले होते, त्यामुळे देखील आवड तयार होणार आहे। आणि NCF NEP जे सांगितले अध्ययन साहित्य समृद्ध अशी वर्गखोली, त्यातच आहे तो म्हणजे एक गणित कोपरा की जिथं विद्यार्थी गणिताच्या विविध कृती करून पाहतात, यामुळे देखील विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होणार आहे। मग कशामुळे नाही होणार तर तो आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं उत्तर। जाऊयात पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 33, निम्नलिखित कथनों में से कौन सा सही नहीं है। त्या क्वालिटीच्या परीक्षा असतात त्या नहीं वगैरे प्रश्न बोल्ड मध्ये देतात। पहिलं, विद्यार्थियों की त्रुटियां उनके सोचने की प्रक्रिया के बारे में जानकारी देती है। दूसरा है गणित में त्रुटियां अधिगम का हिस्सा होती है। तीसरा है गणित में त्रुटियां शिक्षकों को उनके पाठ की योजना बनाने में मदद करती है। और चौथा है विद्यार्थियों की त्रुटियों को अनदेखा कर देना चाहिए क्योंकि त्रुटियों की ओर इशारा उनको प्रेरणाहीन करेगा। आलं तुमचं उत्तर। पाहूया काय सही नाहीये। विद्यार्थ्यांनी केलेल्या ज्या चुका आहेत या विद्यार्थी काय विचार करतायत तर त्यांची विचार प्रक्रिया जी आहे, सोचने की प्रक्रिया, याच्याबद्दल माहिती देतात। एकदम बरोबर आहे। दुसरा आहे त्रुटियां अधिगम का हिस्सा होती है। अधिगम म्हणजेच काय, शिकणं। तर चुका आणि शिकण्याचाच एक भाग असतो चुकणे। तिसरा आहे गणित में त्रुटियां शिक्षकों को पाठ की योजना, जे विद्यार्थी कुठं चुका करतायत हे जर शिक्षकाला कळालं तर तो त्याच्या पाठाचं नियोजन अधिक योग्य पद्धतीने करू शकतो। आणि शेवटचं आहे अनदेखा करना चाहिए, तर अनदेखा दुर्लक्ष कोणत्याही गोष्टीकडे, चुकींकडे, त्रुटींकडे करायचं नाहीये। त्याच्यामुळे विद्यार्थी प्रेरणाहीन होतात असं नाही, तर विद्यार्थी त्या चुकांमधून उलट अधिक जास्त शिकत असतात। त्यामुळे याचं उत्तर आहे सही नाहीये काय तर पर्याय क्रमांक 4, हे त्याचं काही सही उत्तर नाहीये। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 34, आकलन के बारे में निम्नलिखित में से कौन सा कथन सही नहीं है। आकलन, आकलन म्हणजेच असेसमेंट, असेसमेंट म्हणजेच मूल्यांकन। पहिलं विधान आहे मानक संदर्भित आकलन नैदानिक परीक्षण और उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। दूसरा है मानदंड संदर्भित आकलन विद्यार्थियों की अधिगम में निपुणता का मूल्यांकन करना है। तीसरा है मानदंड संदर्भित आकलन नैदानिक परीक्षण और उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। और चौथा है मानक संदर्भित आकलन हमें बताता है कि एक विद्यार्थी अपने प्रदर्शन में अन्य विद्यार्थियों की तुलना में कहाँ खड़ा है या खड़ी है। करा विचार। यामध्ये महत्वाचा फरक समजून घ्यावा लागणार आहे तो म्हणजे मानक संदर्भित म्हणजे काय आणि मानदंड संदर्भित म्हणजे काय। तर पहा, मानक संदर्भित म्हणजे काय, यामध्ये रँकिंग केलं जातं, तुलना केली जाते। जसे की शालेय स्पर्धा परीक्षा आहेत किंवा ज्या निवड चाचण्या आहेत ज्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांमधून आपल्याला निवड करायची असते, टॉपचे 5, टॉपचे 10 निवडायचे असतात, ती जी चाचणी असते त्याला मानक संदर्भित म्हटलं जातं। तर मानदंड संदर्भित म्हणजे काय की अशा चाचण्या की ज्यांचा उद्देश निवड किंवा तुलना करणे नसतो, तर आपण ठरवलेल्या गोष्टी घडल्यात की नाही, मी भागाकार शिकवला, तो भागाकार माझ्या विद्यार्थ्यांना आलाय की नाही, किंवा संख्यांवरील क्रिया, अपूर्णांकांवरील क्रिया माझ्या विद्यार्थ्यांना जमतायत की नाही, त्यात कोणत्या अडचणी येत आहेत, त्याला मानदंड संदर्भित आकलन म्हणजे मानदंड संदर्भातील मूल्यांकन असं म्हटलं जातं। आता आपल्या लक्षात आलं की यामध्ये काय केलं जातं, डायग्नोसिस केली जाते, महत्वाचं म्हणजे निदान केलं जातं। आणि याच्यामध्ये मानक संदर्भित मध्ये काय केलं जातं, रँकिंग केली जाते। याच्यावर प्रश्न येणार आहे। आता दोन्हींचा आपल्याला फरक लक्षात आलेला आहे। आता पर्याय पाहूया। मानक संदर्भित आकलन नैदानिक परीक्षण और उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है। मानक संदर्भित रँकिंग साठी, यासाठी नाही, हे चुकीचं आहे। पुढचं मानदंड संदर्भित आकलन विद्यार्थियों की अधिगम में निपुणता का मूल्यांकन है। अधिगम में निपुणता म्हणजेच काय,
मास्टरी लर्निंग ऑफ द स्टुडंट्स, तर विद्यार्थ्यांनी किती मास्टरी मिळवली हे यातून ठरवलं जातं. बरोबर आहे. जे शिकवलेले घटक आहेत किंवा त्या घटकांचं विद्यार्थ्यांना आकलन झालंय की नाही हे तपासलं जातं. मानदंड संदर्भित आकलन नैदानिक परीक्षण और उपचारात्मक शिक्षण में उपयोगी है, डायग्नोसिस. बरोबर आहे. आणि चौथा आहे मानक संदर्भित आकलन हमें बताता है कि एक विद्यार्थी अपने प्रदर्शन में अन्य विद्यार्थियों की तुलना में कहाँ खड़ा है. रँकिंग केलं जातं कशात, मानक संदर्भित मध्ये रँकिंग केलं जातं. त्यामुळे हे सुद्धा योग्य आहे. त्यामुळे यातलं चुकीचं विधान जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, हे त्याचं उत्तर. लक्षात असू द्या, मानक संदर्भित म्हणजे त्यात रँकिंग ठरवली जाते, मानदंड संदर्भित मध्ये डायग्नोसिस केलं जातं, तपासलं जातं की जे व्हायला पाहिजे होतं ते झालंय का. जाऊया पुढे आहे प्रश्न क्रमांक 35 गणितीय अधिगम सामग्री, लर्निंग टीचिंग मटेरियल, त्याला आपण LTM म्हटलेलं आहे. आणि मॅथ्स पॅडागॉजीच्या व्हिडिओमध्ये याबद्दल आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. ही गणित अधिगम सामग्री सूत्र के प्रदर्शन में शिक्षकों की मदत करती है. सूत्र रिप्रेझेंट करण्यासाठी, डेमॉन्स्ट्रेशन सूत्राचं करण्यासाठी मदत करते. दुसरे स्वतः अधिगम में विद्यार्थियों की मदत करती है. अधिगम म्हणजेच काय, सेल्फ लर्निंग साठी विद्यार्थ्यांना मदत करते. तिसरं आहे निर्देश देने में शिक्षकों की मदत करती है, म्हणजेच इन्स्ट्रक्शन्स विद्यार्थ्यांना सूचना देण्यासाठी मदत करते. आणि डी आहे कक्षा में अधिगम वातावरण का निर्माण करने में मदत करती है, म्हणजेच लर्निंग एन्व्हायरमेंट क्लासरूम मध्ये डेव्हलप करण्यासाठी मदत करते. तर यातले कोणते बरोबर आहेत ते निवडायचे. निवडले असतील आपण. सूत्र के प्रदर्शन में शिक्षकों की मदत करती है, म्हणजेच हे जे शैक्षणिक साहित्य आहे हे सूत्र दाखवण्यासाठी आहेत का, सूत्राचं डेमॉन्स्ट्रेशन करण्यासाठी आहेत का, तर नाही. दुसरं आहे स्वतः अधिगम में विद्यार्थियों की मदत करती है, म्हणजे विद्यार्थ्यांच्या सेल्फ लर्निंगला मदत करतं हे साहित्य. बरोबर आहे. निर्देश देने के लिए म्हणजे सूचना देण्यासाठी हे साहित्य नाही कामाचं. आणि पुढचं आहे वर्गामध्ये शिकण्याचं वातावरण निर्माण होण्यासाठी या साहित्यामुळे मदत होते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे बी आणि डी ही दोन विधानं या ठिकाणी योग्य आहेत. त्याचं उत्तर असणारे पर्याय क्रमांक 3. तर पुढच्या प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 36. राष्ट्रीय शिक्षा नीति NEP 2020 के अनुसार देश भर में विभिन्न विषयों में ओलंपियाड और प्रतियोगिताएं होंगी. क्या होंगी? सरल होंगी, मजबूत होंगी, हतोत्साहित होंगी या कम होगी. म्हणजेच या ऑलिम्पियाड्स आणि व्हेरियस कॉम्पिटिशन्स ज्या आहेत सब्जेक्टच्या त्या काय होतील, मेड इझियर, स्ट्रेंथन, डिस्करेज्ड और रिड्युस्ड. तर पहा, सरल होगी म्हणजे मेड इझियर, त्या फक्त सोप्या नाही करायच्या. NEP आपण पाहिलेली आहे, तर सरल होगी एवढंच नाही अपेक्षित. मजबूत होगी हे अधिक योग्य आहे की त्यांना आणखी बळकटी द्यायची आहे आणि त्या प्रभावीपणे राबवायच्या आहेत. हतोत्साहित म्हणजे डिस्करेज तर अजिबात करायचं नाहीये. कम म्हणजेच काय, रिड्यूस कमी पण करायची नाहीये. सरळ ठीक आहे, पण अधिक योग्य उत्तर जे आहे तर त्यांना मजबूत करायचं आहे, त्यांचं स्ट्रेंथनिंग करायचं आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 37. अधिक कम, लंबा छोटा, दूर समीप, बड़ा छोटा आदि अवधारणाएं ह्या कशासाठी आहेत? तुलना के लिए अस्पष्ट शब्द हैं, विलोम शब्द है जो गणित सीखने के लिए आवश्यक नहीं है, सीधे शब्दों में अंग्रेजी भाषा विशेषण है, महत्वपूर्ण पूर्व संख्या प्री नंबर अवधारणाएं हैं. तर या मोर लेस, लॉंग शॉर्ट, फार नियर, बिग स्मॉल या काय आहेत? तर याबद्दलही पॅडागॉजीच्या व्हिडिओत आपण बोललोय की ह्या तुलना करण्यासाठीचे शब्द आहेत का फक्त, तर नाही. हे फक्त विरुद्धार्थी शब्द आहेत का जे गणित शिकण्यासाठी आवश्यक नाहीयेत? नाही. सीधे शब्दों में अंग्रेजी भाषा विशेषण आहे, फक्त ऍडजेक्टिव्ह नाहीयेत. तर हे काय आहेत? महत्वपूर्ण पूर्व संख्या म्हणजेच प्री नंबर अवधारणाए, म्हणजे संख्या शिकण्यापूर्वी, संख्या ज्ञान होण्यापूर्वी हे कमी जास्त, लांब आखूड, त्यानंतर दूर जवळ, मोठा छोटा यासारख्या जड हलका या गोष्टी का शिकवायच्या आहे आधी नंतर, तर यामधून संख्यांची समज विकसित व्हायला सोपेपणा येतो. म्हणून जर आपण प्रायमरी लेव्हलची प्री नंबर कॉन्सेप्ट पाहिले तर हे धडे आपल्याला आधी त्यामध्ये दिसत असतात. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 38. राष्ट्रीय पाठ्यचर्चा रूपरेखा 2005 म्हणजे NCF 2005 मध्ये कक्षाओं के ऊपर किए गए शोध बताते हैं कि लड़कियों को गणित में विशेषज्ञता के योग्य न मानकर उनका काफी व्यवस्थित अवमूल्यन होता है, जबकि वे गणित में अच्छा प्रदर्शन करती है. म्हणजे ज्या मुली आहेत यांना तेवढं विशेष प्राधान्य गणितामध्ये दिलं जात नाही आणि उलटच त्यांचं अवमूल्यन होतं. याचं सगळ्यात उपयुक्त कारण काय आहे?
कशामुळं असं घडतंय असं एनसीएफ 2005 म्हणतो. पहिला आहे, गणित में लड़कियों का खराब प्रदर्शन उनके गणित के प्रति प्रचलित भय के कारण होता है. त्यांना भीती असते म्हणून. गणित अपनी प्रकृति द्वारा ही पुरुष प्रधान विषय है, त्याच्यावर पुरुषांचंच वर्चस्व आहे. तीसरा है, समाज की लिंग संबंधी धारणाएं इस मान्यता की ओर ले जाती है कि लड़के समस्या समाधान की ज्यादा नवीन कार्यविधियां उपयोग करते हैं और इसलिए उन्हें बेहतर अवधारणात्मक समझ होती है. म्हणजे मुलांमध्ये प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल जास्त असतं आणि त्यासाठी त्यांचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग जे आहे हे पण चांगलं असतं, अशी समाजाची धारणा आहे. आणि चौथं, लड़कों में गणितीय क्षमताएं जन्मजात है. मुलांमध्ये गणितीय क्षमता जन्मजातच जास्त असतात. याचं सगळ्यात उपयुक्त कारणाचा जर विचार केला तर आपल्या लक्षात येतं की मुलींमध्ये भीती असल्यामुळं गणितामध्ये त्यांचं प्रदर्शन चांगलं नाही असं नाहीये. गणित आपली प्रकृतीद्वारा पुरुष प्रधान विषय आहे. कोणताच विषय हा पुरुष प्रधान नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये स्त्रिया सुद्धा आघाडीने पुढे काम करताना आपल्याला दिसत आहेत. तीसरे जे आहे की समाज की लिंग संबंधी धारणाएं इस मान्यता की ओर ले जाती है कि लड़के समस्या समाधान की ज्यादा नवीन कार्यविधियां उपयोग करते हैं और इसलिए उन्हें बेहतर अवधारणात्मक समझ होती है. ही समाजाची धारणा आहे अशी, त्याच्यामुळे केवळ आपण असं मानतो की मुली गणितामध्ये चांगलं प्रदर्शन करू शकत नाही, तर मुलांमध्येच प्रॉब्लेम सॉल्व्हिंग चांगलं असतं असं काही नाहीये. कारण आम्ही बालभारतीत काम करत असताना आमच्या ज्या चेअरमन आहेत त्या सुद्धा एक मॅडम आहेत आणि त्यांनी पूर्ण लाईफ, आता त्या रिटायर आहेत पण त्यांनी पूर्ण लाईफ एमटेकला मॅथमॅटिक्स शिकवलेलं आहे. म्हणजे स्त्रिया सुद्धा या प्रॉब्लेम सॉल्व्हिंग वर काम करू शकतात. त्या सुद्धा त्यांचीही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग चांगली असते. फक्त ही समाजाची जी धारणा आहे ही चुकीची आहे असं एनसीएफ 2005 मध्ये सांगितलेलं आहे. जन्मजात क्षमता आहे गणिताची मुलांमध्येच असते असं पण नाहीये. त्यामुळं याचं जे सबसे उपयुक्त कारण आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, समाजाची धारणा झालेली आहे अशी. म्हणून जाऊयात पुढे आहे प्रश्न क्रमांक 39. कक्षाई शोध यह दर्शाते हैं कि अधिकांश विद्यार्थी गणित को उसी कक्षा में जो अन्य विषय वे पढ़ते हैं उनसे अधिक कठिन समझते हैं. गणित की प्रकृति म्हणजे नेचर ऑफ मैथमेटिक्स की निम्नलिखित में से कौन सा पहलू इस भय को बढ़ाता है. खाली नेचर ऑफ मैथमेटिक्स दिले, यातील कोणत्या पैलूमुळे त्या विद्यार्थ्यांना इतर विषयांच्या तुलनेमध्ये गणित जास्त अवघड वाटायला लागतं. पहिला आहे गणित का विस्तृत ज्ञान भंडार, ते आहेच आहे. गणित में दिए गए प्रश्न के अनेक उत्तर होने की व्यापकता, ओपन एंडेड क्वेश्चंस. गणित में किसी समस्या का समाधान करने के लिए कई अलग अलग प्रणालियों की व्यापकता, एकच प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडवता येतो. गणित में प्राथमिक अवधारणाओं की अमूर्त प्रकृति, द एब्स्ट्रैक्ट नेचर ऑफ प्राइमरी कॉन्सेप्ट्स इन मैथमेटिक्स. आलं असेल आपलं उत्तर. पहिलं आहे गणित का विस्तृत ज्ञान भंडार. गणितामध्ये खूप ज्ञान सामावलेलं आहे, तर ते सामावलेलं आहे पण त्यामुळे ते कठीण वाटण्याचा विषय नाहीये. दुसरं आहे गणित में दिए गए प्रश्न के अनेक उत्तर होणे, ओपन एंडेड क्वेश्चन्स. याच्यामुळे उलट मुलांची इमॅजिनेशन पॉवर वाढते, क्रिएटिव्हिटी वाढते. एकाच प्रश्नाचे वेगवेगळ्या पद्धतीने उत्तरं काढता येतात, ही पण चांगली गोष्ट आहे. कठीण वाटण्याचं कारण आहे की प्राथमिक अवधारणाओं की अमूर्त प्रकृती, द ॲब्स्ट्रॅक्ट नेचर ऑफ मॅथमॅटिक्स. आता अमूर्त आणि ॲब्स्ट्रॅक्ट म्हणजे काय, तर मॅथमॅटिक्स मध्ये आपण म्हणतो की लाईन, आणि ही लाईन दोन्ही साईडला इन्फायनाइटली वाढते, म्हणजे हिची लांबी आपण मोजूच शकत नाही, पण याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये आपल्याला उदाहरण दिसतच नाही. तसंच आहेत संख्यांवरील क्रिया असतील, त्यानंतर समीकरण असतील की ज्याच्यामध्ये आपण एक्स वाय हे व्हेरिएबल्स वापरून सोडवतो. हे सगळं अमूर्त पातळीवर दिसत असतं, ते प्रत्यक्ष व्यवहारात दाखवता येत नाही. म्हणजेच या गणिताचं नेचर जे आहे ते ॲब्स्ट्रॅक्ट आहे. त्याच्यामुळे गणित हा विषय इतर विषयांच्या तुलनेमध्ये विद्यार्थ्यांना अवघड वाटत असतो. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 40. निम्नलिखित में से किसने गणितीय खगोल विज्ञान के क्षेत्र में काम किया है. गणितीय खगोल विज्ञान पहिले आहेत आर्यभट्ट, दुसरे भास्कर 1, रामानुजन, महावीर. तर आर्यभट्ट जे आहे यांच्या आर्यभट्टीय या ग्रंथामध्ये त्यांनी गणितीय खगोल विज्ञानाबद्दलच बोललेले आहेत. त्यामुळेच आपला जो उपग्रह सोडलेला होता त्याला देखील आर्यभट्ट असं नाव दिलेलं होतं. भास्कर 1 हे गणितज्ञ आहेत पण खगोल विज्ञानात त्यांचं फार काम नाहीये. रामानुजन यांचं देखील खगोल विज्ञानात जास्त काम नाहीये. महावीर हे एक जैन दार्शनिक म्हणजे जैन फिलॉसॉफर होते, त्याचबरोबर ते गणितज्ञही होते पण त्यांचंही खगोल विज्ञानामध्ये काम नाहीये. त्यामुळे याचं उत्तर असणारे आर्यभट्ट यांनी मॅथमॅटिकल ॲस्ट्रॉनॉमी मध्ये काम केलेलं आहे. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 41. एक सब्जी बेचने वाला पालक ₹60 प्रति किलोग्राम बेच रहा था, ₹60 पर किलोग्राम.
सोनू ने 350 ग्राम पालक लिया, जिसके लिए सब्जी बेचने वाले ने सोनू से 21 रुपए, ते कसे घेतले 6 + 6 + 6 + 3। सब्जी बेचने वाले द्वारा प्रयोग में लाए गए इस गणितीय कौशल के संबंध में निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य है? एक किंवा अधिक। पहिलं, यह गणितीय कौशल्य अस्पष्ट है। दूसरा, यह कौशल कक्षा में गणितीय प्रश्नों को हल करने के लिए लाभदायक नहीं है। तीसरा, ऐसे कौशल गणितीय प्रश्नों को हल करने के वैकल्पिक तरीकों को विकसित करने में सहायक होते हैं। तर पहा कोणतं सत्य आहे। पहिलं पाहूया, यह गणितीय कौशल्य अस्पष्ट आहे। अस्पष्ट अजिबात नाहीये, हे स्पष्ट कौशल्य आहे आणि व्यावहारिक कौशल्य आहे, प्रत्यक्ष व्यवहारात वापरणारं कौशल्य आहे। दुसरं, यह कौशल कक्षा में गणितीय प्रश्नों को हल करने के लिए लाभदायक नहीं है, हे व्यावहारिक कौशल्य आहे, हे उलट कक्षामध्ये आपण वापरू शकतो। हे पण चुकीचं आहे, हे पण चुकीचं आहे। तिसरं, ऐसे कौशल गणितीय प्रश्नों को हल करने के वैकल्पिक तरीकों को विकसित करने में सहायक होते हैं। म्हणजे अल्टरनेट स्ट्रॅटेजी ज्या आहेत या डेव्हलप करण्यासाठी एकच गणित वेगवेगळ्या पद्धतीने सोडवणं। म्हणजे इथे पहा काय झालं, 1 किलोसाठी 60 रुपये होते आणि सोनूने 350 ग्रॅम पालक घेतला, तर 1 किलोला 60 रुपये आहेत। 1 kg = ₹60 आहे। तर यावरून आपण हे काढू शकतो, 100 ग्रॅमला किती रुपये लागणार आहेत? 6 रुपये लागणार आहेत। आणि मग 350 ग्रॅमसाठी 100 + 100 + 100 म्हणजे 6 + 6 + 6 6 त्रिक 18 आणि वरच्या 50 ग्रॅमचे 3 रुपये, असं त्या दुकानदाराने हिशोब केला। आपणही गणिताचे जे शिक्षक आहेत हे बाजारात गेल्यानंतर पावशेरचा भाव सांगितला तर पावशेर घेतली तर जास्त होते, अर्धा पावशेर घेतली तर कमी पडते, तर ते 200 ग्रॅम घेतो आपण आणि 200 ग्रॅम घेतल्यावर त्याचं कॅल्क्युलेशन कसं करतो, तर ते करण्यासाठी ही स्ट्रॅटेजी कामाला येते। 1 किलोचा भाव आहे, त्यावरून 100 ग्रॅमचा भाव काढा आणि त्यावरून तुम्ही किती ग्रॅमचा भाव कॅल्क्युलेट करू शकता। त्यामुळे हे जी कौशल्य आहेत ही अल्टरनेट स्ट्रॅटेजीज देत असतात। त्यामुळे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केवळ सी हे विधान या बाबतीत सत्य आहे। जाऊया पुढील प्रश्नाकडे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 42। निम्नलिखित में से कौन सी परिस्थिति यह दर्शाती है कि बच्चे ज्ञान का निर्माण स्वयं करते हैं? ज्ञानाचा रचयिता माझा मीच। विद्यार्थी स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करतो, असं 4 पैकी कोणत्या वाक्यात दिसतं? पहिलं, कक्षा का सर्वोत्तम छात्र पहाड़ों को ऊंचे स्वर में पढ़ रहा है, बाकी के विद्यार्थी उसके पीछे पीछे दोहरा रहे हैं। मोठ्याने पाढे पुढे म्हणतोय, बाकीचे त्याच्या मागे म्हणतायत। दुसरं, बच्चे एक साथ पहाड़ों का कविता पाठ कर रहे हैं, सगळी मुलं एका स्वरामध्ये पाढे म्हणतायत। तीसरं, बच्चों को हस्त कौशल्य सामग्री जैसे संख्याओं के ग्रिड, आयताकार सारनियां में व्यवस्थित गीटियां दी गई है और वे इनका प्रयोग कर गुणन के पैटर्न खोज रहे हैं। स्वतः विद्यार्थी हे साहित्य वापरून शोधतायत। आणि चौथं, शिक्षिका ने शाम पट्ट पर अधूरे पहाड़े लिखे हैं और बच्चे उन पहाड़ों को शाम पट्ट पर लिखकर पूरा कर रहे हैं। पहा, तर असे प्रश्न आल्यानंतर हा विचार करायचा की मी जर माझ्या वर्गात शिकवत असतो तर मी काय केलं असतं, आणि समोर विद्यार्थी, पाल्य किंवा माझाच मुलगा समोर बसलेला आहे, माझीच मुलगी समोर बसलेली आहे आणि तो इंडिपेंडेंट व्हावा असं मला वाटतंय, तर मी काय करेल? त्याला स्वतःला धडपड करायला लावेल, सगळं रेडीमेड देणार नाही। तर पहाडे घोकमपट्टीने एकाने पुढं दुसऱ्यांनी मागं म्हटल्यामुळं स्वतःचं ज्ञान निर्माण होणार आहे का? अजिबात नाही होणार। सगळे मिळून पाढे म्हणतात, त्यातून काही ज्ञानाची निर्मिती नाही, ती फक्त घोकमपट्टी आहे। इथे सरळ म्हटले गुणन के पॅटर्न को खोज रहे हैं, म्हणजे स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती विद्यार्थी स्वतः करतायत। आणि शेवटी शिक्षिका फळ्यावर लिहून देत आहेत अर्धे पाढे आणि अर्धे मुलांना लिहायला लावतायत, पूर्ण करायला लावतायत। त्यातूनही ज्ञानाची निर्मिती होणार नाहीये, त्यातून नवीन शोध विद्यार्थी लावणार नाहीयेत। त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 3। जाऊया पुढे। पुढे आहे प्रश्न क्रमांक 43। निम्नलिखित में से कौन सा प्राथमिक विद्यालय के शिक्षार्थी को भिन्न 2/3 और 4/6 के बीच तुल्यता की कल्पना करने में मदद करने का सबसे उपयुक्त तरीका है? 203, 406 सममूल्यपूर्णांक आहेत आणि त्यांच्या तुलना करण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट ही सगळ्यात उपयुक्त आहे? पहिला आहे विभाजन भाग विधी का उपयोग, विद्यार्थ्यांना भागाकार शिकवणं। दुसरं, लघुत्तम समापवर्त्य म्हणजेच काय? लसावी, लसावीची कन्सेप्ट विद्यार्थ्यांना सांगणे। पुढे आहे भिन्न डिस्क का उपयोग म्हणजेच काय? युजिंग फ्रॅक्शन डिस्क। आणि चौथा आहे कॅल्क्युलेटर का उपयोग, कॅल्क्युलेटरचा वापर करणे। आला असेल आपलं उत्तर। तर पहा, इथं विधी का उपयोग म्हणजे पद्धत समजावून सांगून फक्त ते प्रोसिजरल नॉलेज होईल फक्त।
लसावी समजावून सांगणे फक्त, ते पण प्रोसिजरल नॉलेज होईल. फक्त त्यामध्ये आपण काय पायऱ्या समजावून सांगणार. कॅल्क्युलेटरचा उपयोग हा तर नाहीच आहे तिथं. तर भिन्न डिस्क म्हणजे जी फ्रॅक्शन डिस्क आहे की एक सर्कल घेतला, त्याचे समान 3 भाग केले आणि या 3 भागांमधले 2 भाग घेतलेले आहेत आणि दुसरी एक डिस्क घेतली, त्याचेही 3 भाग केले आणि त्याचे मात्र 6 भाग केल्यानंतर याचेच जर 6 भाग केले आपण, तर इथं हेच 2/3चे 4/6 होतात. हे प्रत्यक्ष विद्यार्थ्यांना दिसतं. अपूर्णांक हा घटक जो अमूर्त पातळीला आहे तो मूर्त पातळीला येतो. विद्यार्थी इथं प्रत्यक्ष कृती करतो. त्यामुळे भिन्न डिस्क का उपयोग म्हणजेच युजिंग फ्रॅक्शन डिस्क ही यातली सगळ्यात उपयुक्त तरीका असणार आहे. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 44. एक शिक्षिका गणित कक्षा में रोल प्ले भूमिका निर्वाह, त्यालाच म्हटलेला आहे रोल प्ले मेथड, इस विधि का उपयोग करती है. उसका उद्देश्य है बच्चों को व्यस्त रखना, विचारों का बहिर्वेशन, बच्चों का मनोरंजन, अनुशासन बनाए रखना, शिस्त ठेवणे. तर यामध्ये पहा, बच्चों को व्यस्त रखना फक्त एंगेज करणे एवढाच उद्देश रोल प्लेचा असू शकत नाही. विचारों का बहिर्वेशन, बहिर्वेशन म्हणजेच काय, प्रोजेक्टिंग आयडियाज, यालाच एक्सटर्नलायझेशन असं आपण म्हणू शकतो. म्हणजे याच्यामध्ये प्रत्यक्ष जे विचार आहेत ते कृतीमध्ये आणणं हा पर्याय योग्य आहे. बच्चों का मनोरंजन म्हणजे फक्त एंटरटेनमेंटसाठी हा रोल प्ले नाही आणि फक्त शिस्त ठेवण्यासाठी देखील नाही. तर विचारों का बहिर्वेशन म्हणजे जे विचार आहेत ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणून दाखवणं हे रोल प्ले मॉडेलचा उपयोग करण्याचा मुख्य उद्देश आहे. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 45. संख्याबोध विकसित करने में उपकरणा, त्याला सबिटाइजिंग, एक महत्वपूर्ण भूमिका निभाती है. निम्नलिखित में से कौन सा उदाहरण है जो विद्यार्थियों में उपकरणा के कौशल्य का प्रदर्शन करता है. उपकरणा म्हणजे सबिटाइजिंग असं सांगितलेलं आहे. पहला पर्याय है विद्यार्थी संख्या 6 की पहचान 5 में 1 जोड़ने के रूप में करता है. दूसरा है विद्यार्थी एक पासा उछालता है और बिना बिंदुओं को डॉट्स को गिने यह बताने में सक्षम है कि यह 4 है. तीसरा है विद्यार्थी संख्या 4 की पहचान 5 में से 1 निकालने के रूप में करता है. विद्यार्थी संख्या 5 की पहचान 4 के परवर्ती के रूप में करता है. परवर्ती म्हणजेच काय, सक्सेसर. कमिंग नेक्स्ट. तर उपकरणा म्हणजेच काय हे आधी आपल्याला माहित पाहिजे. हे उपकरणा, तर उपकरणा म्हणजेच त्याला सबिटाइजिंग असं म्हटलेलं आहे. सबिटाइजिंग उपकरणा कशाला म्हणायचं. तर पहा, हे किती आहेत, 5 तुम्ही सांगितले. तुम्ही मोजले का, 1 2 3 4 5 नाही मोजले, पाहिले की लगेच सांगितले. ही एक मानसिक क्षमता आहे की ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष मोजले नाही जात तर आहे तसं पिक्चर आपल्या मेंदूमध्ये सेव्ह असतो. पाहिले की हे 5 हे कळतात, पाहिले की कळतं हे 3 आहेत. याला म्हणायचं उपकरणा म्हणजे सबिटाइजिंग. याचे 2 प्रकार आहेत, एक अवधारणात्मक आणि दुसरी आहे संबोधात्मक. अवधारणात्मक उपकरणा म्हणजे याच्यामध्ये 1 ते 4 5 पर्यंत साधारण पाहिले की कळतात हे 4 आहेत हे 5 आहेत, त्याला अवधारणात्मक उपकरणा म्हणतात. आणि संकल्पनात्मक उपकरणा जी आहे त्यामध्ये काय केलं जातं, तर समजा तुम्हाला 6 मोजायचे आहेत तर 6 मोजताना तुम्ही 2 2 2 चे गट करत मोजता किंवा 3 3 चे गट करत मोजता. 3 आणि 3 6 होत आहेत. थोडक्यात ते ऑब्जेक्ट्स असतात तेवढे 6 आणि हे मोजताना डायरेक्ट न मोजता तुम्ही 2 2 2 मोजले किंवा 3 आणि 3 6 असे मोजले, ही संकल्पनात्मक उपकरणा झाली. आणि अवबोधात्मक उपकरणा म्हणजे काय, ही बोट 5 आहेत हे पाहता क्षणी सांगणं, याला उपकरणा म्हणायचं. मग पर्यायांमध्ये जर पाहिलं तर काय आहे, 6 की पहचान 5 में 1 जोड़ने के रूप में करता है, नहीं. एक पासा उछलता है और बिना बिंदुओं को गिने यह बताने में सक्षम है कि यह 4 है. जो आपला डाईस असतो तो टाकला आणि त्याच्यावर 4 दिसले की ते 4 बिंदू मोजत नाही बसावे लागत, पाहिले की कळतात हे 4 आहे. हे त्याचं योग्य उदाहरण आहे. 4 की पहचान 5 में से 1 निकालना ये भी गलत है. 4च्या नंतरची संख्या 5 आहे म्हणजे 4चा सक्सेसर 5 आहे, हा सुद्धा पर्याय त्यातला चुकीचा आहे. योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2, हे त्याचं उत्तर. इथे आपले मॅथ्स पॅडागॉजीवरचे 15 प्रश्न संपलेले आहेत. व्हिडिओ आतापर्यंत कशी वाटली हे सांगायला विसरू नका. अजूनही लाईक केली नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचा प्रवास आपला खूप मोठा आहे आणि या संपूर्ण प्रवासात आपल्याला सगळ्यांना सोबत राहायचंय. पाहूयात पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 46. प्रियदर्शनी ने 4.8 किलोग्राम बादाम, 2500 ग्राम किशमिश और 3.5 किलोग्राम काजू को मिला दिया तथा इस मिश्रण के बराबर बराबर 3 दर्जन पैकेट बना दिए. प्रत्येक पैकेट का भार क्या है.
तर पहा हे किलोग्रॅम आणि मध्येच एक ग्रॅम मध्ये आहे, त्यांना आपण सगळ्यांना ग्रॅम करून टाकू, कारण आपले पर्याय जे आहेत ते ग्रॅम मध्ये आहेत. पहिले 4.8 किलोग्रॅम म्हणजेच ते होणार आहे 4800 ग्रॅम प्लस 2500 ग्रॅम प्लस 3500 ग्रॅम, यांची जर ऍडिशन केली तर 5 5 10 8 18 3 आणि 1 4 आणि 2 6 4 10 10800 10800 ग्रॅम. तर याचं काय केलंय, 3 दर्जन बराबर पॅकेट बना दिए. दर्जन म्हणजे डझन, 3 डझन म्हणजे 3 गुणिले 12 म्हणजे किती, 36 पॅकेट बनवले. म्हणजेच याला आपल्याला 36 ने भागावं लागेल, म्हणजे एका पॅकेटचं वजन आपल्याला कळेल. 36 एके 36, 36 त्रिक 108, शून्य आणि हा शून्य. ते प्रत्येक पॅकेटचं वजन जे आहे ते असणार आहे 300 ग्रॅम. तो आहे पर्याय क्रमांक 3. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. सोपे कंटेंटवरचे प्रश्न सोपे आहेत, पुढे काही आहेत थोडे ट्रिकी प्रश्न, ते पण पाहिजेत आपल्याला. पुढे प्रश्न क्रमांक 47. एक वर्ग की भुजा 5 सेंटीमीटर है, यदि इस वर्ग की भुजा दुगनी कर दी जाए तो नया क्षेत्रफल कितने गुना हो जाएगा. वर्ग म्हणजे स्क्वेअर, एक स्क्वेअर आहे आणि त्याची बाजू जी आहे ती आहे 5 सेंटीमीटर. ही बाजू काय केली, दुप्पट केली, आणि ही बाजू दुप्पट केल्यानंतर नवीन जो स्क्वेअर तयार होईल त्याचं क्षेत्रफळ पहिल्याच्या किती होईल. आता इथं पाहिल्यावर आकृतीत पाहिलं की लगेच कळते की ते 4 पट होणार आहे, एकाचं 4 पट. प्रत्यक्ष सोडवलं तर याचं क्षेत्रफळ होणार आहे 5चा वर्ग 25 आणि इथे 10चा वर्ग 100. हे स्क्वेअर सेंटीमीटर दोघांचं क्षेत्रफळ होणार आहे. आणि पट जर पाहिली तर 25 चोक 100, 4 पट वाढतंय. याचं कारण मात्र समजून घ्या. इथं दुप्पट होती म्हणून याची जर 5 पट विचारली, याची जर 10 पट विचारली तर काय, चौरसाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे बाजूचा वर्ग, बरोबर. आता बाजू दुप्पट केली म्हणजे बाजू किती झाली, 2 बाजू झाली, बाजू गुणिले 2 दुप्पट झाली, त्याचा वर्ग केल्यावर 2चा वर्ग होणार आहे 4 आणि राहणारे 4 गुणिले बाजूचा वर्ग. म्हणजे आधीचं जे क्षेत्रफळ होतं त्याच्या काय झालं, आधीचं क्षेत्रफळ होतं बाजू वर्ग, आताचं क्षेत्रफळ नवीन झालं 4 गुणिले बाजू वर्ग, म्हणजे क्षेत्रफळ 4 पटींनं वाढलं. याचा अर्थ आपल्या एक लक्षात येतो की जेवढ्या पट केली बाजू त्या पटीच्या वर्गा एवढ्या पट त्याचं क्षेत्रफळ वाढतं. म्हणजे समजा जर बाजू तिप्पट केली तर क्षेत्रफळ काय होणार, 3च्या वर्गाच्या पटीत म्हणजे 9 पटींनी क्षेत्रफळ वाढणार. बाजू जर 5 पट केली तर 5चा वर्ग 25 पट क्षेत्रफळ वाढणार. मग ज्याच्यामध्ये असा बाजूचा वर्ग येतो त्यामध्ये हा नियम लागू होतो की जेवढ्या पट केली तेवढ्या पटीच्या वर्गाच्या प्रमाणात ते क्षेत्रफळ त्या पटीमध्ये वाढत असतं. असं अजून कोणत्या आकृतीमध्ये होतं सांगा कमेंटमध्ये, शेवटी मी सांगेल त्याचं उत्तर तुम्हाला. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 48. निम्नलिखित समूहों में से किसमें सभी त्रिआयामी आकृतियां हैं, 3 डायमेन्शनल शेप्स, ज्यांना आपण 3D म्हणतो, की ज्यांना लेंथ असते, ब्रेड्थ असते आणि हाईट असते, की ज्या अवकाशामध्ये जागा व्यापतात त्यांना त्रिमितीय आकार आपण म्हणतो. पर्याय पाहूया. हिंदीतले शब्द जरा वेगळे, हे वाचू आपण. क्यूब म्हणजेच घन, तर घन ही सुद्धा काय आहे, त्रिमितीय आकृती आहे, जिला लांबी असते, रुंदी असते आणि उंची असते. पुढचा आहे क्युबॉइड, तर क्युबॉइड सुद्धा त्रिमितीय आकार आहे, आपल्याला माहित आहे. आणि क्युबॉइड मध्ये फक्त काय आहे, लांबी रुंदी वेगळ्या असतात, उंची वेगळी असते. पुढचा आहे सेमी सर्कल. आता सेमी सर्कल म्हणजे हे अर्ध सर्कल, तर ही काही त्रिमितीय नाही, म्हणजे हा पर्याय संपला. दुसऱ्यामध्ये क्यूब आहे, क्युबॉइड आहे, सर्कल आलं, पूर्ण सर्कल ही सुद्धा त्रिमितीय नाही, त्यामुळे हे पण संपले. क्यूब क्युबॉइड आहेत, सर्कल नाही, म्हणजे हे पण संपले. राहिले काय, क्यूब क्युबॉइड स्पियर. स्पियर म्हणजे काय, भरीव गोल जो आहे, धातू का गोला ज्याला म्हणतो आपण, त्याला स्पियर म्हणायचं. आणि ही 3 डायमेन्शनल फिगर असते जशी आपली पृथ्वी. आणि पुढे आहे सिलेंडर. सिलेंडर म्हणजेच काय, त्याला आपण दंडगोल किंवा वृत्तचिती म्हणतो. त्याला हिंदी त्यांनी बेलन म्हटले, बेलन. सिलेंडरला बेलन म्हटल्यावर आम्हाला इस चक्कर में कितने पापड बेलने पडते यार, उतना ही मालूम है, पण म्हणतात हिंदीमध्ये सिलेंडरला, वृत्तचितीला किंवा दंडगोलाला बेलन असं म्हणतात. पण 3 डायमेन्शनल फिगर्स यातल्या ज्या आहेत तो आहे पर्याय क्रमांक 4. होऊया पुढील प्रश्न. पुढे आहे प्रश्न क्रमांक 49. यामध्ये आहेत या संगीता मॅडम आणि यांना एक साबुन खरीदना है जिसका मूल्य ₹10 है. 10 रुपयाचा साबण खरेदी करायचा आहे. इनके पास एक 5 रुपये का सिक्का है. 5 रुपयांचा एक कॉइन आहे. त्यानंतर 2 1 रुपये के सिक्के, 1 रुपयाचे 2 कॉइन आहेत और 5 50 पैसे के सिक्के, 50 पैशांचे 5 कॉइन आहेत. ठीक है. उसे साबुन खरीदने के लिए और कितनी धनराशि की आवश्यकता होगी. हे टोटल असलेले पैसे 5 के 5, 2 के 2 आणि 5च्या अर्धे म्हणजेच ते होणार आहेत 2.5, 2.5.
यात दोघांचे टोटल 5 2 7 2 9 9.50 म्हणजे 9.5 रुपये आहेत. 10 रुपयातले 9.5 रुपये आहेत. अजून किती पैशांची आवश्यकता आहे? 0.50 हे काय रुपीज, आणि पैसे जर विचारले तर म्हणजेच हे आहेत 50 पैसे, म्हणजेच 0.50 रुपीज यांची आवश्यकता अजून या संगीता मॅडमला आहे. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 50. अपूर्णांकावर आधारित प्रश्न आहे. अपूर्णांक पाहिले की घाबरायचं नाही, खूप सोपा घटक आहे हा सुद्धा. बढ़ते हुए क्रम में भिन्नों का समूह का चयन कीजिए. हे असेंडिंग ऑर्डर, चढत्या क्रमाने हे लावायचे आहेत. तर चढत्या क्रमाने लावताना जेव्हा कधी अपूर्णांकांचा अंश 1 असतो त्यांना एकक अपूर्णांक म्हणतात. आता यामध्ये लहान मोठेपणा ठरवताना एक साधी गोष्ट मी तुम्हाला सांगतो की हा एक केक आहे आणि हा दुसरा एक केक आहे. या केकचे केलेले आहेत 4 तुकडे आणि या 4 तुकड्यातला एक तुकडा तुम्हाला मिळाला, म्हणजे किती? 1/4 केक मिळाला. हा दुसरा केक आहे, याचे केले 8 तुकडे आणि या 8 तुकड्यातला एक तुकडा तुम्हाला मिळाला, म्हणजे किती मिळाला? 1/8 मिळाला. कशामध्ये तुम्हाला जास्त केक मिळतोय? पहिल्यामध्ये. म्हणजे याचा अंश जो आहे तो दाखवत असतो किती तुकडे घेतले आणि छेद दाखवतो त्याचे किती समान तुकडे केले. मग इथं 4 पैकी एक तुकडा मिळणार आहे, इथं 8 पैकी एक तुकडा मिळणार आहे, म्हणजे हे जास्त आहेत हे आपल्या लक्षात येतं. ते जेवढ्या वाटण्या जास्त होतील तेवढी कमी वाटणी मिळते, जेवढे वाटून घेणारे कमी असतात तेवढा जास्त भाग प्रत्येकाला मिळत असतो. इथून आपल्या एक लक्षात येतंय की ज्याचा छेद लहान आहे तो अपूर्णांक मोठा आहे. मग यावरून आपण यामधला चढता क्रम ठरवू शकतो. म्हणजे 1/4, 1/3, 1/2. तर हा पहिलाच पर्याय जो आहे तो योग्य आहे, कारण दुसऱ्यामध्ये उलट आहे. यामध्ये चुकलेलं आहे, यामध्ये चुकलेलं आहे. 1/2 हे अर्धा सगळ्यात जास्त असणार आहे, 1/3 पेक्षा जास्त असणार आहे, 1/4 त्यावरून लहान असणार आहे. हे झालं समजून घेऊन उद्गामी पद्धतीने. अवगामी पद्धत शॉर्टकट सांगायचं झालं तर यामध्ये असणारे अपूर्णांक 1/2, 1/3, 1/4. यापेक्षा जर कधी वेगळे अपूर्णांक आले आणि त्यांचा चढता उतरता क्रम जर ठरवायला लावला तर त्यासाठी सोपी ट्रिक सांगतो. मोठ्या मानाचे व्हा, प्रत्येकाला 2-2 शून्य देऊन टाका अंशांना. थोडक्यात अंशांना 100 ने गुणलं, भाग द्या. 2×50 100, 3×33 99, 4×25 100. इथे लक्षात येते आपल्याला काय आहे? सगळ्यात लहान कोण? 1/4, त्यानंतर 1/3 आणि 1/2. हा असणार आहे त्यांचा चढता क्रम, जो आहे पर्याय क्रमांक 1 मध्ये आपल्याला दिसतोय. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 51. व्हॉट इज द मिसिंग नंबर इन द पॅटर्न गिव्हन बिलो. एक पॅटर्न दिलाय, 1 आहे, 6, 15, ब्लँक स्पेस आणि 45, 66 आणि 91. आता कधीही अशी संख्या श्रेणी आपल्या समोर आली की त्यामध्ये पहिल्यांदा आपण काय करतो तर फरक काढतो. 1 आणि 6 मध्ये 5चा फरक, 6 आणि 15 मध्ये 9चा फरक, 45 आणि 66 मध्ये 21चा फरक आणि 66 आणि 91 मध्ये 25चा फरक. आता फरकातला फरक जर पाहिला तर इथं 5 आणि 9 मध्ये 4चा फरक आहे, 21 आणि 25 मध्ये पण 4चा फरक आहे. मग आता इथे 5, इथे 9, 9 आणि 4 होणार 13, 13 आणि 4 होणार 17, 17 आणि 4 होणार 21 आणि 4 25. ते 15 आणि 13 किती होतील? 28, 28 आणि 17 होतील 45 आणि इथेही 4चा फरकातला फरक राहतो, ज्याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक 2, 28. ही झाली एक पद्धत. किंवा त्रिकोणी संख्या जर पाहिल्या, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21, 21 आणि 7 28, 28 आणि 8 36, 36 आणि 9 45 आणि सो ऑन पुढे. तर यामध्ये त्रिकोणी संख्या पाहिल्या तर ही झाली 1, त्यानंतर 6, 15, 28, 45. एकाडेक त्रिकोणी संख्या या ठिकाणी दिसत आहेत आपल्याला आणि ह्या शेवटपर्यंत ही श्रेणी अशी वाढत जाणार आहे. म्हणजे आपण गणिताचं जे स्वरूप पाहिलं होतं ते अभिसारी नसून अपसारी आहे. नेचर ऑफ मॅथमॅटिक्स हे अपसारी आहे, ते वाढत जाणार आहे. अनेक पद्धती त्यामधून आपल्याला सोडवण्याच्या सापडत असतात आणि या वेगवेगळ्या पद्धती वापरून ही उदाहरणं आपण सोडवत असतो. सध्याच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 28. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 52. सोपे सोपे प्रश्न. व्हॉट इज द रेशो ऑफ द मोस्ट कॉमन अँड रेअरेस्ट ब्लड ग्रुप. मोस्ट कॉमन आणि रेअरेस्ट ब्लड ग्रुप यांचा रेशो आपल्याला विचारलेला आहे. मोस्ट कॉमन म्हणजे जो सगळ्यात जास्त लोकांमध्ये सापडतो तो आहे 12. याचा रेशो विचारलाय. रेअरेस्ट सगळ्यात कमी लोकांमध्ये सापडणारा तो आहे 3. यांचा रेशो विचारलाय 3 × 12, 3 × 3 म्हणजे हा रेशो झाला 4:1.
रेशो काढताना महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. प्रमाण किंवा गुणोत्तर काढत असताना दिलेल्या दोन्ही राशींचं एकक समान असलं पाहिजे, नसेल तर ते समान करून घ्यायचं. पहिल्याचं दुसऱ्याशी विचारलंय का दुसऱ्याचं पहिल्याशी गुणोत्तर विचारलंय, हे प्रश्न काळजीपूर्वक वाचायचे, सोपे असतात, फक्त घाई नाही करायची तिथे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 53. निम्नलिखित में से कौन सा कथन सत्य नहीं है, नॉट ट्रू सेंटेन्स विचारलेला आहे. पहिला आहे यदि एक पतंग के सम्मुख कोण बराबर हो तो वह एक आयत बन जाती है. दूसरा है यदि एक आयत की सभी भुजाएं बराबर हो तो वह एक वर्ग बन जाता है. पुढचा है यदि एक समचतुर्भुज के सभी कोण बराबर हो तो वह एक वर्ग बन जाता है. आणि शेवटचा आहे यदि एक समांतर चतुर्भुज के सभी कोण बराबर हो तो वह एक आयत बन जाता है. यात पहिला आयत म्हणजे रेक्टँगल माहिती आहे आपल्याला. त्यानंतर समचतुर्भुज म्हणजेच रोम्बस म्हणजे समभुज चौकोन त्याला म्हणायचं. समांतर चतुर्भुज म्हणजेच पॅरलेलोग्राम, त्यालाच आपण समांतर भुज चौकोन म्हणतो. आणि यामध्ये अजून एक शब्द आहे तो म्हणजे वर्ग, आणि वर्ग म्हणजेच काय, स्क्वेअर. इथे आहे स्क्वेअर, तर तो वर्ग बन जाता आहे. आता या प्रश्नाचं उत्तर सोडवताना आपल्याला फॅमिली माहित पाहिजे चौकोनांची फॅमिली जी आहे ते या फॅमिलीचे प्रमुख आहेत ते म्हणजे हे समांतर भुज चौकोन. तर हा समांतर भुज चौकोन म्हणजे काय, ज्याच्या समोरासमोरील बाजू समांतर आणि एकरूप असतात त्याला समांतर भुज चौकोन म्हणतात. त्यांचं पहिलं बाळ जे आहे की या समांतर भुज चौकोनाच्या जर चारी बाजू एकरूप असतील तर त्याला आपण समभुज चौकोन असं म्हणतो. हा समांतर भुज असतोच, त्यांच्याच फॅमिलीतला आहे, पण याच्या चारही बाजू काय झालेल्या असतात, एकरूप झालेल्या असतात. त्यांच्यामध्ये अजून मॉडिफिकेशन झालं आणि समोरील बाजू ह्या समान राहिल्या, पण चारी कोण काटकोन झाले तर तो तयार होतो आयत, तो तयार होतो रेक्टँगल, की ज्याच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि चारही कोण काटकोन असतात. आणि यांच्यामधलं जे परफेक्शन आहे तो म्हणजे आहे चौरस, की ज्याला आपण स्क्वेअर म्हणतो, की ज्याच्या चारही बाजू ह्या समान लांबीच्या असतात आणि चारही कोण काटकोन असतात. राहिले दोघं सेपरेट ते म्हणजे पतंग, की जो यांच्या फॅमिलीत नाहीये, आणि दुसरा आहे तो म्हणजे समलंब चौकोन, त्यालाच आपण ट्रॅपेझियम म्हणतो, तो पण त्यांच्या फॅमिलीत नाहीये. आता ही दिलेली जी वाक्य आहेत ना, ही एक प्रकारची कंजक्चर आहेत, आणि ही कंजक्चर जर ब्रेक करायची असतील तर ती ब्रेक करण्याचा एकच उपाय तो म्हणजे काय, एक चुकीचं उदाहरण देणं, म्हणजे ते कंजक्चर ब्रेक. त्यातले नियम फॉलो करायचे आणि एक चुकीचं उदाहरण बनवायचं. यदि एक पतंग के सम्मुख कोण बराबर हो, हा एक पतंग आहे आणि त्याचे सम्मुख कोण जर समान केले तर तो एक समांतरभुज चौकोन होईल. पण म्हणून तो आयत होईलच असं सांगू शकतो का आपण, तर नाही सांगू शकत. त्यामुळे पहिलंच विधान जे आहे हे कंजक्चर चुकीचं आहे. दुसरं पहा, यदि एक आयत की सभी भुजाएं बराबर हो तो वह एक वर्ग बन जाता है. एक आयत आहे आणि त्याच्या सगळ्या बाजू जर समान लांबीच्या केल्या तर तो चौरस होणार आहे. जे सगळे चौरस हे आयत असतात, सगळे आयत चौरस होतील का, नाही. जेव्हा आयताच्या सगळ्या बाजू समान लांबीच्या होतील तेव्हा तो चौरस होऊ शकतो. तसं समभुज चौकोन, सगळे चौरस हे समभुज चौकोन असतात, पण सगळे समभुज चौकोन हे चौरस असतीलच असं आहे का, नाही. जर समभुज चौकोनाचे चारही कोण काटकोन झाले तर तो चौरस होऊ शकतो. तेच इथे दिले की यदि एक समचतुर्भुज के सभी कोण बराबर हो तो वह एक वर्ग बन जाता है. म्हणजे समभुज चौकोनाचे चारही कोण जर एकरूप झाले तर ते काय होणार आहेत, काटकोन होणार आहेत आणि तो चौरस होणार आहे. त्यामुळे हे दोन्ही विधानं बरोबर आहेत. आणि एक समांतर चतुर्भुज के सभी कोण बराबर हो तो वह एक आयत बन जाता है. एक समांतरभुज चौकोनाचे चारही कोण एकरूप झाले तर तेव्हा ते चारही कोण काय असणार आहेत, काटकोनच असणार आहेत आणि तेव्हा तो आयत बनणार आहे. हे बरोबर आहे. इथं म्हणलं असतं चौरस बन जाएगा तर ते काही शक्य नव्हतं. फक्त चारही कोण समान होऊन नाही चालणार, तर चारही बाजू सुद्धा समान झाल्या तरच तो चौरस बनणार आहे. त्यामुळे यामधलं जे रिलेशन आहे हे आता आपल्या चांगल्या लक्षात आलं असेल. त्यावर कोणताही कंजक्चरचा प्रश्न आला तरी तो आपण सोडवू शकू. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 54. अम्मिनी 36 सर्वसम वर्गों को अलग अलग प्रकार के आयतों में व्यवस्थित कर रही है, वह इन वर्गों द्वारा अलग अलग प्रकार के कितने आयत बना सकती है. की ह्या अम्मिनी मॅडम यांनी काय केलंय, 36 आयडेंटिकल स्क्वेअर्स जे आहेत ते डिफरंट रेक्टँगल्स मध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे थोडक्यात असा स्क्वेअर आहे, हा एक स्क्वेअर झाला, असाच दुसरा एक स्क्वेअर त्या शेजारी ठेवला, असा अजून एक ठेवला, असे किती ठेवायचे, टोटल 36 स्क्वेअर ठेवायचे. आणि अशा किती प्रकारे ती रचना करू शकते की त्यातून आयत तयार होतील. आलं असेल तुमचं उत्तर. तर 36 अशा प्रकारे रचना करायची की आयत तयार झाले पाहिजे, म्हणजेच त्यांचं क्षेत्रफळ जे आहे ते 36 येणार आहे, म्हणजेच त्यांच्या लांबी रुंदीचा गुणाकार 36 येणार आहे. इथं आपल्याला काय शोधायचंय, अशा किती जोड्या बनवू शकतो आपण की ज्यांच्या लांबी आणि रुंदीचा गुणाकार 36 येईल.
त्यासाठी आपल्याला 36चे सगळे डिव्हायझर शोधावे लागतील, म्हणजेच विभाजक शोधावे लागतील, म्हणजेच 36चे सगळे फॅक्टर्स पाहावे लागतील. काय तर 1 आणि 36 हे झाले, 2 ठेवले तर 2 18 36, 3 ठेवले तर 3 12 36, 4 ठेवले तर 4 9 36, 5 नाही ठेवता येणार, आणि 6 ठेवले तर 6 6 36. आता पाहूया किती प्रकारे आयतांची रचना होऊ शकते. 1/36 म्हणजेच काय, 36च्या 36 चौरस असे एका पुढे एक 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 ठेवून द्यायचे, तो होईल 36 एके 36. दुसरा होईल 18 दुने 36, तिसरा होईल 12 त्रिक 36, चौथा होईल 4 9 36, आणि शेवटचा होईल 6 6 36, 6 6 36. तुम्हाला हा तर चौरस आहे, याला रेक्टँगल कसा मोजायचा, पण प्रत्येक चौरस हा आयत देखील असतोच, म्हणून मोजायचं. किती प्रकारे होईल, 1 2 3 4 आणि हा 5, म्हणजे 5 प्रकारे आयत तयार करू शकते की ज्याचं क्षेत्रफळ 36 चौरस एकक एवढं येईल. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 55. थोडासा वेग वाढवलाय मी, कारण की कंटेंटचे प्रश्न आहेत आणि सोपे आहेत. फक्त त्यात जे नवीन येतील त्याच्यामध्ये थोडं जे एक्सप्लेनेशन आहे तेवढं मी करणार आहे तुम्हाला. रुबीना ने कार से 16:50 बजे अपनी यात्रा शुरू की और उसी दिन 21:15 बजे समाप्त की. यात्रा पूरा करने में लिया गया समय है. किती वेळ लागला, 21:15. यातून वजा करायचे आहेत 16:50. तर इकडले हे आहेत अवर्स, हे आहेत मिनिट्स. तर अवर्स आणि मिनिट्सची सबट्रॅक्शन करायची आपल्याला. तर इथं आपल्याला एक दिसतंय 15तून 50 मिनिटं जाणार नाही, इकडनं 1 तास तिकडं सुट्टा करून न्यायचा आहे. इथं तास राहतील 20. 1 तास इकडे आला म्हणजे त्याचे 60 मिनिटं येणार, प्लस हे 15 मिनिटं. 60 आणि 15 हे होतील 75 मिनिटं. 75 मधून 50 मिनिटं गेले राहिले हे 25 मिनिटं. 20 मधून 16 गेले राहिले 4 तास. हे 4 तास आणि 25 मिनिटं, 4 तास 25 मिनिटं, 4 hours 25 minutes. पर्याय क्रमांक 3. तर पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 56, 56. अ होल नंबर इज ऍडेड टू 100 अँड द सेम नंबर इज सबट्रॅक्टेड फ्रॉम 100. द सम ऑफ द टू रिझल्टिंग नंबर सो ऑब्टेन इज. म्हणजे काय केलं, 100 मध्ये एक संख्या मिळवली आणि 100 मधून एक संख्या वजा केली, तर ह्या दोन्ही संख्यांची बेरीज किती असेल एकूण हे विचारलेलं आहे. यांची बेरीज करताना काय होणार आहे, हे पॉझिटिव्ह एक्स आणि निगेटिव्ह एक्स हे गेले, राहिले काय 100 आणि 100 200. त्यांची बेरीज येणार आहे 200. पर्याय क्रमांक 1. पाहूया पुढील प्रश्न. हा एक महत्वाचा प्रश्न आहे आणि यात एक नवीन सिस्टीम आहे, मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न क्रमांक 57. 100 लाख को निम्नलिखित रूप में भी जाना जाता है 100 लाख. तर यासाठी आपल्याला आपली सिस्टीम जी आहे ती माहित आहे. ती कोणती आहे, ती म्हणजे आहे एकक. त्यानंतर त्यालाच युनिट म्हणतो आपण दशक, त्यांना टेन्स म्हणतो 100. त्यानंतर 1000, 10,000. त्याच्यानंतर असतात लाख, त्यानंतर असतात 10 लाख, त्यानंतर असतात करोड, त्यानंतर असतात 10 करोड, त्यानंतर असतात अब्ज. हे माहिती आहे आपल्याला. आता यामध्ये आपण जे शून्य देतो ते एकक, दशक, शतक झाल्यानंतर स्वल्पविराम देत असतो. 1000 10,000 नंतर स्वल्पविराम देत असतो. लाख 10 लाख नंतर स्वल्पविराम देतो. कोटी दशकोटी नंतर स्वल्पविराम देत असतो. मग यात 100 लाख म्हणलेलं आहे, तर हे लाख जे आहे ते 100 लाख हे 100 लाख आहेत. म्हणजेच किती, तर ते होणार आहेत हे 100 लाख आहेत, हे पुढचे 0 येणार आहे. म्हणजेच हे किती झाले, 1 कोटी झाले. म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 1 करोड असणार आहे. हे सोपं आहे, कारण 100 हजारांचं म्हणून 1 लाख होतो आणि 100 वेळा 1 लाख आले की त्याचा 1 कोटी होतो, हे आपल्याला माहित आहे. आणि यातले इतर जे पर्याय आहेत, बिलियन, मिलियन, हे कसे मोजले जातात, त्या पद्धतीला इंटरनॅशनल सिस्टीम म्हटली जाते. त्यामध्ये काय असतात, तर वन्स असतात, टेन्स असतात, हंड्रेड्स असतात. थाउजंड्सला ते के म्हणतात. Y2K आलं होतं, 1000ला के म्हणायचं. त्यानंतर असतात ते म्हणजे असतात 10K. 10K नंतर लॅक न म्हणता म्हटलं जातं 100K. 100K नंतर 10 लाख न म्हणता तिथं मिलियन म्हटलं जातं. म्हणजे 1 मिलियन इक्वल टू 10 लाख असतात. मिलियन नंतर येतात 10 मिलियन. 10 मिलियन नंतर येतात 100 मिलियन. 100 मिलियन नंतर येतात बिलियन. बिलियन नंतर येतात 10 बिलियन, 100 बिलियन, त्यानंतर येतात ट्रिलियन. आणि यामध्ये कोमा देण्याची जी पद्धत आहे ती एकक, दशक, शतक, त्यानंतर 1000, 10,000, 100,000, मिलियन, 10 मिलियन, 100 मिलियन, त्यानंतर बिलियन, 10 बिलियन, 100 बिलियन. म्हणजे यामध्ये 3-3चे गट केले जातात. आणि आपल्या सिस्टीम मध्ये आपण एवढेच 3चे करतो, बाकी 2-2चे गट करत असतो. हा आपली असणारी पद्धत.
आणि आंतरराष्ट्रीय पद्धत यातला फरक आहे. दोन्ही गोष्टी आपल्याला माहित असल्या पाहिजेत, कारण याच्यावर आधारितही प्रश्न विचारले जातात. चला जाऊया पुढील प्रश्नाकडे. आणि येणाऱ्या नवीन अभ्यासक्रमामध्ये देखील ही जी इंटरनॅशनल सिस्टीम आहे, मिलियन, बिलियन, ट्रिलियन वाली, याचा देखील पाठ्यपुस्तकांमधून परिचय करून दिला जाणार आहे. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 58. निम्नलिखित में से कौन सी व्यवस्था संख्याओं को अवरोही क्रम म्हणजे डिसेंडिंग ऑर्डर म्हणजेच उतरता उतरत्या क्रमाने लावलेले आहेत. उतरता म्हणजे मोठ्याकडून लहानाकडे यायचे. तर आधी पर्याय जर पाहिले आपण तर साधारण सगळीकडे 10-55 आपल्याला दिसत आहेत. उतरता क्रम लावायचा म्हणजे 10.5 यातला पहिला आलाच पाहिजे. 10.5 सुरुवातीला असणारा पर्याय पहिला, तिसरा, चौथा आहे. दुसऱ्यात नाहीये म्हणजे दुसरा लगेच कट झाला. आता आपल्याला फक्त पाहिजे की उतरता क्रम कुठे आहे. मोठ्या संख्येनंतर लहान संख्या आली पाहिजे. डावीकडून उजवीकडे जाताना लहान नंतर मोठी संख्या नाही आली पाहिजे, मोठी नंतर लहान आली पाहिजे. पहिल्यात पहा 10.5 आहेत, 1.50 आहेत, त्यानंतर 50 म्हणजेच अजून एक शून्य दिला तर 1.500, 1.055 झाले, 1.050, 1.005 आणि 0.155. म्हणजे यामध्येच आपल्याला दिसतंय की हा उतरता क्रम बरोबर लावलेला आहे. बाकी पर्याय तपासत असताना सुद्धा तुमच्या हे लक्षात येईल की त्यामध्ये चूक कुठे झालेली आहे. ते इथं 1.050 होईल आणि इकडे 0.55 मोठी संख्या पुढे आली म्हणजे हा नाही होणार. इथे 10.5, 1.500, 0.50 आणि इथं 0.55 म्हणजे इथं पण चूक झालेली आहे. म्हणजे हा सुद्धा याचा बरोबर पर्याय येऊ शकत नाही. याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. जाऊया पुढील प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 59. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट फॅक्टर ऑफ 3630. 3630 चा खालीलपैकी विभाजक नाही असा कोण आहे. मग पहा, यामध्ये पहिला आहे 11. 11ची कसोटी माहिती आपल्याला, विषम स्थानचे अंक आणि समस्थानचे अंक यांची बेरीज 3 आणि 3 6, 6 अधिक 0 6. यांच्यातला फरक जर 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जातो. या 11ने या संख्येला भाग जातो. 3 ने जातो का, तर 3 आणि 6 9 आणि 3 12 आणि 0 12. 12ला 3 ने भाग जातो. अंकांच्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3 ने भाग जातो. एकक स्थानी 0 आहे, एकक स्थानी 0.5 असेल तर 5 ने भाग जातो. आणि अंकांच्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर त्या संख्येला 9 ने जातो. इथं 12ला 9 ने भाग जात नाही, म्हणजेच या पूर्ण संख्येला 9 ने भाग जात नाही. आणि जातोय आता आपण आजच्या शेवटच्या प्रश्नाकडे. पुढे आहे प्रश्न क्रमांक 60. एक आपल्याला श्रेणी दिलेली आहे आणि पुढे म्हटलंय की विषम संख्या पदों का योगफल है द सम. विचारले आपल्याला या सगळ्यांची बेरीज आणि ही कुठपर्यंत वाढत जाणार आहे टू ऑड नंबर ऑफ टर्म्स. त्यातल्या टर्म्स लक्षात घ्या. पहिली टर्म आहे 5, दुसरी आहे -5, तिसरी आहे +5, चौथी आहे -5, पाचवी आहे +5, सहावी आहे -5. तर यातल्या 5 - 5 0, 5 - 5 0, 5 - 5 0 होतात. पण हे कधी, जर यामध्ये समपद असतील म्हणजे 2 4 6 पद आहेत तर यांची बेरीज ऑलवेज काय येणार आहे 0. कधी, समपद असताना म्हणजेच इव्हन टर्म असताना. पण ऑड टर्म असताना काय होईल, तर ऑड टर्म साठी फार मोठं घ्यायची गरज नाही. 5 - 5 + 5 केलं मी फक्त, तर यामध्ये 5 - 5 0 होतील आणि राहणारे काय 5. म्हणजे यांची बेरीज जी आहे ती ऑलवेज 5 येणार आहे. कधी, जेव्हा हे विषम पद असतील म्हणजेच ऑड असतील, म्हणजे 5 असतील, 7 असतील, 9 असतील. असं तुम्ही 1223 वेळा लिहिलं तरी सुद्धा त्याची बेरीज जी आहे ती पॉझिटिव्ह 5 येणार आहे. त्यामुळे याचं उत्तर जे आहे ते असणार आहे पर्याय क्रमांक 4 पॉझिटिव्ह 5. अशा पद्धतीने आपण 2023 मध्ये झालेल्या CTETच्या पेपर मधले सगळे प्रश्न स्पष्टीकरणासह अत्यंत सोप्या भाषेत पाहिलेले आहेत. असाच सोबत अभ्यास करूया. सगळेजण छान अभ्यास करा. आपल्याला तयारीसाठी शुभेच्छा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करा, कारण तुमच्या या प्रतिक्रिया पुढील वाटचालीसाठी खूप बळ देणाऱ्या आहेत. सगळ्यांना परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. अभ्यासासाठी शुभेच्छा. धन्यवाद.